Hi guys, welcome back to Learn with Vaishali. Today we are going to learn simple sentence, simple trick. आज आपण खूप सारे सेंटेन्स बनवण्यासाठी तयारी करत असतो ना, तर ते सेंटेन्स एकच सेंटेन्स चार प्रकारे कसे बनवू शकतो ती ट्रिक आज आपण शिकणार आहोत. तर काय करतो आपण, एक सेंटेन्स बनवतो, मी जेवते, ती जाते, तो जातो. हा एक सेंटेन्स आपण बनवतो. पण काय बनवतो, तोच सेंटेन्स निगेटिव्ह मध्ये आला पाहिजे, तोच सेंटेन्स एक क्वेश्चन बनला पाहिजे, तोच सेंटेन्स निगेटिव्ह क्वेश्चन बनला पाहिजे. अशा प्रकारे जर आपण शिकलो तर डेफिनेटली आपल्यामध्ये खूप छान इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि खूप भारी आपण इंग्लिश बोलू शकतो. तर लेट्स स्टार्ट. पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह, नंतर QUESGION. तोच क्वेश्चन मध्ये करायचा आणि तोच निगेटिव्ह क्वेश्चन मध्ये करायचा. नंतर स्टार्टिंगला सगळ्यात अगोदर आय एम नाही, आय स्पीक इन इंग्लिश. हा सिंपल वाला, आय स्पीक इन इंग्लिश. आता आपण पाहू ह्याचे चार कसे बनतात. आता मी इंग्लिश शिकते, आता मी इंग्लिश शिकत नाही म्हणायचंय, तर आय डोंट. हे डोंट कसा आला, तर डू नॉट चा डोंट. आय डू नॉट स्पीक इन इंग्लिश. नंतर मला क्वेश्चन करायचा आहे की मी इंग्लिश बोलते का, तर डू आय स्पीक इन इंग्लिश. त्याच्यानंतर म्हणायचंय मी इंग्लिश मध्ये नाही बोलत का, तर त्याला येणार डोंट आय स्पीक इन इंग्लिश. शी कुक्स फूड. ती जेवण बनवते. शी कुक्स फूड, ती जेवण बनवते. आता मला असं म्हणायचं ती जेवण बनवत नाही. शी डज कुक्स म्हणून डज, आणि नंतर डज नॉट येणार कुक. का, इथे येस दिलाय, इथे डजच नंतर येणार फूड, सिंगुलर. आणि त्याच्यानंतर मला म्हणायचं ती स्वयंपाक नाही बनवणार का, ती स्वयंपाक बनवणार का असं बोलणार क्वेश्चन. तर डज शी कुक फूड. त्याच्यानंतर मला म्हणायचंय ती स्वयंपाक नाही बनवणार का, तर डोंट डझंट येणार, डझंट शी कुक फूड. एकदम सिंपल वेने आपण शिकत आहोत, त्याच्यामुळे डेफिनेटली आपल्या लक्षात आहे. एक सेंटेन्सचे चार जर प्रकार आपण करून बघितले, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन. अशा प्रकारे एक सेंटेन्सचे चार क्वेश्चन बनवले, सेंटेन्स बनवले, तर आपल्यामध्ये नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकतं. आपण आज वी ड्रिंक टी. वी ड्रिंक टी. डोंट ड्रिंक टी. म्हणजे डू अगोदर, डू वी ड्रिंक. आम्ही चहा पितो, आम्ही चहा पित नाही, आम्ही चहा पितो का, ड्रिंक टी. नंतर आम्ही चहा पित नाही का, येणार डोंट वी ड्रिंक टी. चहा पितो, आम्ही चहा पितो, आम्ही चहा पित नाही, आम्ही चहा पितो का, आम्ही चहा पित नाही का. अशा प्रकारे आपण खूप छानपैकी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन मध्ये जर सेंटेन्स बनवले तर डेफिनेटली आपल्यामध्ये खूप छान इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि आपण जर आपण सिंपल वाले सेंटेन्स बनवतो, पण त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आपल्याला थोडं असं वाटतं की बनेल का नाही, मग ते लक्षात राहील का नाही. पण आपण थोडी प्रॅक्टिस केली कंटिन्यू, जसं की मी आता बोलून शकते की आय वॉच टीव्ही, आय वॉच टीव्ही. नंतर मी बोलणार आहे आय डू नॉट वॉच टीव्ही, नंतर डू आय वॉच टीव्ही, नंतर डोंट आय वॉच टीव्ही. अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस करायची. किंवा ही प्लेज क्रिकेट, ही डज नॉट प्ले क्रिकेट, डज ही प्ले क्रिकेट, डझंट ही प्ले क्रिकेट. अशा प्रकारे आपण एका सेंटेन्सचे चार सेंटेन्स बनवायला जर चालू केले तर डेफिनेटली आपला कॉन्फिडन्स वाढू शकतो. असे आपण
म्हणजे एका सेंटेन्सचे जर 4 सेंटेन्स बनवायला लागलो तर खूप छानपैकी आपल्या प्रोग्रेस होऊ शकते. हा एक स्वतःला चॅलेंज द्या आणि म्हणजे ती प्रॅक्टिस केली की बरोबर लक्षात राहतं. त्याच्यामुळे जर फ्लुएंटली इंग्लिश फ्युचरमध्ये बोलायचं आहे तर डेफिनेटली प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की प्रॅक्टिस केली की आपल्याला नक्कीच इम्प्रूव्ह झालेला पाहू शकतो, कॉन्फिडन्स वाढलेला पाहू शकतो आणि खूप छान आपण फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. तर वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला त्याच्यासाठी मनातून खूप सारे आभारी. तर असेच व्हिडिओ पाहायला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायचा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एन्करेज करता रोज नवीन टॉपिकसाठी. मी तर ह्याचे सिरीज वाईज घेणार आहे, म्हणजे जसं की प्रेझेंट नंतर पास्ट नंतर फ्युचर असे वेगवेगळे सेंटेन्स मी बनवून घेते, त्याने काय होईल अजून छान प्रॅक्टिस होईल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.